काय विषय? समरजित घाटगेंच्या पाठोपाठ राहुल देसाईंनी देखील राजीनामा दिलेला आहे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा. एक मिनिट. समरजित घाटगेंनी राजीनामा दिला म्हणजे आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. मेल केलेला आहे. समरजित राजे हे भारतीय जनता पार्टीचे आमचे या जिल्ह्याचे एक प्रमुख नेते आहेत. नव्यानं जे राज्यामध्ये महायुतीचं जे समीकरण झालं याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला आणि त्यामुळं त्यांनी जे गेले काही वर्ष या विधानसभेसाठी कष्ट केलेलं होतं त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झालेली लक्षात आली आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आजच वृत्तपत्रामधून सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो. मी आज संध्याकाळी त्यांना भेटून विनंती करणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये. काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्यांना आज करणार आहे. राहुल देसाई यांनी देखील आता राजीनामा दिला आहे पदाचा. कुठेतरी अस्वस्थता दिसते भाजपमध्ये एकूणच महायुतीचं जो काही हे सुरू आहे. संघटनात्मक बदलांमध्ये काही जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुन्हा करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर झालेला आहे आणि त्यानुसार आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी या जिल्ह्यामधून दुसरे एक नाथाजी पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी त्यांची नेमणूक केलेली असल्यामुळं राहुल देसाईंना वरच्या कुठल्या तरी पदावर घ्यायचं हा नाराज होऊन राजीनामा दिला आहे किंवा अन्य काही गोष्टीसाठी राजीनामा दिला असं मला तरी वाटत नाही. राहुल देसाई हे सुद्धा आमचे भद्रगड तालुका राधानगरी तालुक्याचे एक प्रमुख नेते आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील याची मी त्यांना खात्री दिलेली आहे. समरजित घाटगेंनी 23 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवलेला आहे. मतं जाणून घेणार आहेत शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत. कुठेतरी 2 पावलं पुढे जाताना दिसत आहेत समरजित घाटगे या सगळ्या घडामोडी. हो, मी सांगितल्याप्रमाणे हे निश्चितच आहे की त्यांना विधानसभा लढवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांची भूमिका रास्त आहे. परंतु या जिल्ह्याचा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आम्ही सगळीच मंडळी आम्ही आज त्यांना भेटणार आहोत संध्याकाळी आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये. भविष्यात आणखीन काही घडामोडी होणार असतील त्यांच्या संदर्भात पक्ष काही निर्णय घेणार असेल तर त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा हा निरोप घेऊन आम्ही आज त्यांना भेटणार आहे. घटक पक्ष खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती ओढावते का? कारण कोल्हापुरात बाकीच्या ठिकाणी सुद्धा तिकीट मिळणार नाही तर आम्ही इकडे का थांबू अशा प्रकारची भूमिका आहे. कोल्हापूर उत्तर असेल किंवा दक्षिणमध्ये सुद्धा आम्हाला जागा पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. त्या ठिकाणचे पण कार्यकर्ते नाराज असतील. नाही, हे पहा आता महायुती आणि महाविकास आघाडी हे 2 प्रमुख घटक आता येणाऱ्या विधानसभेसाठी सामोरे जाणार आहेत आणि त्यामुळं अनेक लोक जे इच्छुक आहेत अनेक घटक पक्ष त्यांचे इच्छुक आहेत त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होणं साहजिक आहे स्वाभाविक आहे. तेव्हा आम्हाला संधी मिळत नसेल तर आम्ही वेगळा विचार करू. परंतु जशा जशा निवडणुका जवळ येतील तसे वरिष्ठ या मंडळींना सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या करतील आणि फार काय मोठा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी महायुतीला आम्हाला धोका होईल असं चित्र वाटत नाही. 10च्या 10 जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतील अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झाली. उद्या महायुतीचा मेळावा होतोय आणि अशा वेळी भाजपचे प्रमुख नेते असले समरजित घाटगे तिथं येणार नाहीत असं दिसते. आता राहुल देसाईंचा देखील राजीनामा महत्त्वाचे 2 भाजपमधील पदाधिकारी येताना दिसत नाही. मोठा कार्यक्रम होणार आहे. लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे ही खूप लोकप्रिय झालेली आहे. उद्याचा जो मेळावा आहे तो लाखाच्या वर महिला त्याला एकत्रित येणार आहेत. आता मी या 2 विषयासंदर्भात आपल्याला आत्ताच माहिती दिलेली आहे की राजेंचा जो निर्णय आहे तो त्यांच्या अडचण झालेली जी निर्माण झालेली अडचण आहे त्या संदर्भात ते निर्णय घेत आहेत आणि राहुल देसाईंचा जो निर्णय आहे त्या संदर्भात दुसरे एक पदाधिकारी नेमून राहुल देसाईंना पुढच्या कुठल्या तरी पदावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेणार आहेत. राहुल देसाई उद्या या कार्यक्रमाला उपस्थित असतील.